सुरुवात तर आम्ही जवळजवळ नाईक साहेबांच्या आशीर्वादाने खूपच अगोदरच चालू केली होती. कारण जे नाईक साहेबांचं विचन आहे, नवी मुंबईचा विकास, हाच मुद्दा घेऊन आम्ही आज प्रचारात उतरलो आहे. कारण आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, ज्या ज्या समस्या नवी मुंबईच्या आहेत, पार्किंगच्या असतील, आज भूखंडाच्या समस्या असतील, जे MIDCचे भूखंड असतील, सिडकोचे भूखंड असतील, आमच्यासाठी ज्याची आवश्यकता आहे त्याचं जे काही नियोजन आहे ते फक्त विजन आहे ते फक्त नाईक साहेबांकडेच आहे. त्यामुळे आम्ही जो काही प्रचार किंवा काय करतोय तो नवी मुंबईचा विकास हाच एक आमचा उद्दिष्ट ठेवून आम्ही हा प्रचाराची सुरुवात करतोय. सर, पॅनल सिस्टीमविषयी आपलं काय मत आहे? पॅनल सिस्टीम विषयी बोलाल तर आज मी आताच म्हणजे जाहीर करायला हरकत नाही की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामुळं आम्हाला जी काही मतदान होणार आहे, या भारतीय जनता पार्टी हा देशातला आजच्या घडीला नंबर 1चा पक्ष आहे, जगातला 1चा पक्ष आहे. त्याच्यामुळं आज जी काही मतदान होणार आहे ते भारतीय जनता पार्टीलाच होणार आहे. त्याच्यामुळं आमचं पॅनल हे बहुमताने निवडून येणारच आहे. सर, निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील कुठली अशी कामं आहेत जे तुम्ही प्राधान्याने लक्ष देणार? आज आमच्या प्रभागात जर या बघाल तर कुठेही सामाजिक सुविधेसाठी जे राखीव भूखंड आहेत त्याच्यावर कुठलंही काम झालेलं नाही. ते काम मी प्रामुख्याने करेन. कारण जेणेकरून आज जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र, ग्रंथालय, वाचनालय असे भरपूर प्रश्न आहेत. आज कोपरखेड्याचं आमच्या सेक्टर 20चं मैदान आहे, त्या मैदानाचा विकास करायचा आहे. असे भरपूर, जर तुम्ही अजून एक प्रश्न केला असेल तर आज कोपरखेडणे गाव हे माझ्या प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक 11 मध्ये समाविष्ट आहे. कोपरखेडणे गावामध्ये आज दशक्रिया विधीसाठी जे काही आम्हाला स्मशानमध्ये करावं लागतं ते न करता आज नाईक साहेबांनी जे मला आमदार निधीच्या मार्फत एक 50 लाखाचा निधी दिलेला आहे आणि ते हा इलेक्शन झाल्यानंतर त्वरित आम्ही त्याचं भूमिपूजन करणार आहोत. 100 माणसं बसतील असा हॉल आम्ही तिथं निर्माण करणार आहोत. तसेच एक आमच्या गावात पूर्वी होतं एक गणपती एक आरती, त्यासाठीही साहेबांनी 50 लाखाचा आमदार निधी दिला होता. तो निधी आज सागर मेरिटाईम बोर्डाकडे वर्ग करण्यात आला आहे आणि तिथं गणपती पायवाट म्हणजे जेटी सेम टू सेम जेटीच असेल, परंतु त्याचं नाव असेल गणपतीचं विसर्जन पायवाट. हेही काम आम्ही इलेक्शन नंतर चालू करणार आहोत. त्याच्यामुळे ही कामं चालू केल्यामुळे जी कामं आज आवश्यकता आहे कोपरखेड्यातील लोकांसाठी, जसं मला तुम्ही कोपरखेडणे गावात काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही, तो पाण्याचा निचरा आम्ही लोकांना पूर्ण शाश्वती दिलेली आहे की आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या इथं पाणी तुंबणार नाही. कारण जे काम करायला पाहिजे ते काम आम्ही 100% करणार. सर, जनतेतून कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतोय? जनतेकडून आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. तुम्ही आमच्या खाली प्रचार रॅली पण नाही म्हणतात तरी डोर टू डोर मध्ये तुम्ही जर बघितलं असेल आमचे व्हिडिओ तर तुम्ही बघत असाल की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्याच्यात टाकत असतो. तर खूपच सुंदर प्रतिसाद आहे लोकांचा. कारण जे नाईक साहेबांनी जे कार्य केले नवी मुंबईसाठी ते खूपच मोठं काम आहे. त्यामुळं आम्हाला जास्त काही प्रचार करण्याची आवश्यकता पण पडत नाही. जिथं गणेश नाईक साहेबांचा माणूस दिसतो, जिथं BJPचं कमळ दिसतं तिथं आमचं भरपूर स्वागत होत आहे.